बघा आपली मस्तपैकी शिजलेली आहेत. तर आता आपण ही काढून आपली आता ना आग मस्तपैकी पेटलेली आहे. म्हणा आपले ना जे कैरे असत ना ते शिजले. तर सगळ्यांका कशी असाय बरे असाय मा. तर आज मी बनवतलंय कैरीचा पन्ना. कारण गरमी वाढलेलीच असा तुमका माहितीच आहे. गरम पण खूप होता आणि गरमीत असं काहीतरी थंड पिऊसारखे वाटतात. तर आज मी बनवतलंय कैरीचा पन्ना आणि ही कैरी मका ना जुन्या घरच्या आजीने दिलेली. तर चला तर मग बघूया आज मी कैरीचा पन्ना कसं बनवतलंय इथं. आणि कमेंट्समध्ये मका सांगा की तुमका कैरीचा पन्ना आवडता की नाही इथं. चला बघूया आपण ना आग पेटवून घेऊया. कारण जे कैरे असत ना ते मी तासून घेतलेले आहे. बऱ्यापैकी आपली आग पेटा होईल. कारण हे बघा मी टोपातनं पाणी घेतलंय आणि आपले जे कैरी असत ना ती उकडाक होई आणि मग ती आपण गूळ वगैरे जिरा घालून मिक्सरला लावतो. तर ही बघा ही असत आपली कैरी. ही ना मी ना धुवून घेतलंय, तासून घेतलंय, धुवून घेतलंय. तर आता आपण एका उकडवतो मस्तपैकी चुलीवरती. तर त्याच्यासाठी पहिले आपल्या आग पेटव होईल नीट. बघा आग आपली मस्तपैकी पेटता. मेन आपली आगच लागता, नाहीतर आज आग पेटणार नाही होई तशी. काय झालं काय माहिती आग. बघा आपली आग मस्तपैकी पेटलेली आहे. तर आता आपण जे कैरे असत ना ते आतमध्ये उकडत टाकूया एक एक करून. मस्तपैकी हे मी धुतलेले आहे आणि त्याच्यानंतर मी काय करतले तर तुमका सांगतोच आहे. 4-5 आहेत. मस्तपैकी ना ते उकडा होईल. मस्त लागतले. मग मस्त कैरीचा पन्ना करूया. आपली कैरी मस्तपैकी शिजता. ती एकदम ह्या होई शिजाक होई की माका मिक्सराक लावक बरी पडतली. आग पण आपली मस्त पेटता. जराशी करूया आपण आग म्हणजे लवकर ह्या होतले. काळू काळू. तर बघा माझ्यासोबत काळू बसलेलो माझ्या वांगडाक. होय ना काळू. माझ्या वांगडाक बसला ना तू खय पण जा आमच्या सोबतच असता. बोललेलेच मी तुमका. होय ना काळू. कारण ना तेका ना माशी नाही ना गावाकत. मध्ये मध्ये संकष्टी वगैरे येईल ना त्याच्यामुळे तो बोलत नाही. होय ना काळू. काळू एकदम शांत. उद्या काळू तुका काहीतरी आणूया माशी आणूया उद्या. आपण ना चमचो घालून बघूया एकदा. घालून बघूया. बघा तर ना आपले असे ना पिवळे पिवळे होतात ते म्हणजे शिजतात कैरी. वर काय बनवायचं असलं ना की ते काय ना आग लागता. आग जर असली ना तर आपला जा काय आपण बनवतो तर भारी एकदम टेस्टी होता. आणि चुलीवरचा तुम्ही खायचो पण पदार्थ करा एकदमच मस्त लागता तो. म्हणून मला जास्त आणि जसे गॅसचे पण प्रॉब्लेम झालेले आहेत त्याच्यामुळे मी जास्त करून चुलीवरच बनवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपली आग न होई तशी पेटणार नाही. त्या दिवशी मस्त पेटत होती. वारो पण नाही. आगीत झाला काय कळत नाही.
अशी आग पेटा बरी. मस्तपैकी आग पेटलेली आहे. अशी आग पेटाक होई म्हणजे लवकर उकाडतले. ते बघा आता पिवळं पिवळं कलर जाता त्यांचं. काय ना रवा काय नाही, पण तो जो घाबरवता ना, कारण आमच्या चुलीच्या बाजूक ना लाकडा असत, तर माका ना भीतीच वाटतात तशी की कोणतरी जीवाना वगैरे असतात. आणि ह्यो इलो म्हणजे अजून म्हणजे जरा कुठे वाऱ्याचा आवाज इलो की असा काय झाला ना की लगेच तिचे डोळे असे असे होतात. मग त्याचा बघून माका भीती वाटतं. एका घेऊन इलंय खरा, पण तो डोक्यात ताप म्हणतो तो असा. सांबार चौकशी इथे कोण हा काय म्हणून मी एका घेऊन येणे नाही. एका घेऊन येला की असं असतं, इकडे कोण तिकडे कोण. आता बघा ह्याच्याबरोबर रवलंय तर मी लवकर जातले. काळू मेले तू गप ना काळू, मग भीती वाटतं असं नको ना बघूस. ये इकडे माझ्या बाजूक बस. ये काळू या काळू. उंदरांचं वास येता की काय वास येताय काय जीवनाचं मका काय घेऊन येऊ काय वाटणार नाही. हे असं असतं इथं इलो काय. तुमचे पण बोके असेच असत काय. आपली आता ना आग मस्तपैकी पेटलेली आहे. म्हणा आपले ना जे कैरे असत ना ते शिजले काय बघूया. बघा उकडतात मस्त. मग एक मी काढून बघते. हे बघा शिजतात, कारण चमचो आतमध्ये जाता जरासा होऊन दे. मग आपण हे मिक्सरात त्यांची साला काढून मस्तपैकी मिक्सरात हे करूया. आता आग बरी भेटली. उमाळू इलेलो आई होतले ना. तर हे बघा आता होतले आपले मस्त पाणी हे झालेला. कधी पिऊ असा झालेला. उपवासाक तर एक नंबर असा ह्या कैरीचा पन्ना. पन्ना बनवूक ना आपल्याक ना कच्चीच कैरी होई. कच्ची कैरीचा आंबट गोड असा भारीच लागता. उमाळू दिलो हा जरासा ना अजून. चुलीवरचा कैरीचा पन्ना. ह्याच्यामधलं आता आपण घेऊचो नाही, फक्त कैरीचा तासून घेतलो तर मी तुमका दाखवेनच. अजूनही हा तो जात होतो, पण मी एका थांबवलंय. त्याला सांगले जरा थांब माझ्या वांगडा. बघा आपली मस्तपैकी शिजलेली आहेत. तर आता आपण ही काढून घेऊया. मसाला काढून घेऊया. आता आपण ही ना काढून घेऊया. हे बघा मस्तपैकी आपली कैरी ह्या झालेली आहे, काढलेली आहे. गरम खूप होता. चुलीकडे तर आणखी गरम होता. पण चुलीवर बनवूक ना एक वेगळीच मजा असता. माका तरी बरं वाटतं चुलीवर बनवूक. हे थंड करत ठेवू गय आणि मग त्यांची सालपटा काय ती असत ना ती काढून मग मिक्सरात लावूया. हे बघा मी आता काढून घेतलंय. सेम बटाटीसारखी दिसतात ना, पण ही खरी कैरी या. चला तर मग आता पुढचं बनवूया. मागे ह्या करून घेऊया, नाहीतर टोप खराब तोलो. पाणी मारून घेऊ गया, नाहीतर लाकडात ना बाजूक. आग विझवून टाकूया. पाणी करूया, नाहीतर लाकडात ना या त्याला. कारण झाला ना आपला सगळा, त्याच्यामुळे पाठी करून टाकूया. लाकडा फुकटची जळतली.
फुकट लाकडा जळतली ना. चला झालेला आपला आता. तर आता आपण जाऊया आतमध्ये हे घेऊन. ह्या तुम्ही मिक्सराक नाही लावलाय तरी चलता. मी मिक्सराक नाही लावचा होता, आता कॅन्सल झाला. मग ह्या पहिले मी ह्याची जी सालाची वरची जाड असा ना आता काढून घेतलंय आणि मग गाळणीनं डायरेक्ट गाळतलंय गूळ आणि जिरा आणि मीठ घालून. तर चला तर मग आता आपण ह्या काढून घेऊया. आता ना कैरीची पारी आणि कैरीचं ह्या सेपरेट केलेला असंय. तर मी मिक्सराक नाही लावतलंय, तर असं ना मॅश करतलंय असं आणि गोल गोल फिरवतलंय. आतमध्ये जिरा पण ॲड करतलंय. जिरा ऑप्शन करूचा तर गूळ आणि मीठ जरासं ॲड करतलंय. तर आता मी गूळ आणि मीठ घातलंय. तर असं करून मी गाळून घेतलंय या मस्त. आणि मग कोण आमच्याकडे पाहुणा वगैरे येईला ना की ते का आम्ही मग ग्लासातून मग एक चमचो घालून देतो. भारी लागतं असला ना. आपला आता ना पन्ना रेडी झालेला हा. तर आता मी त्या घेते ग्लासमध्ये. माका असं वाटतं की या गाळूची पण गरज नाही हा, कारण एकदमच गाळूची गरज नाही. एकदमच तर अशी एकदम खिमटी म्हणतात तशी झालेली हा. मग आता आपण ग्लासात घेऊया मस्तपैकी बनवू आणि पिऊया. आपला सगळा तयार झालेला आहे पुदिनो आहे बर्फ. तर आता मी ग्लासात तयार करते त्या. आणि हा सुद्धा आपला तयार झालेला हा. म्हणजे जेव्हा कोण आमच्याकडे पाहुणे येत तेंका आम्ही ह्यो एक चमचो घालून देतलो आणि बरोबर तुमका दाखवते कसं देऊ का आता. तर हे बघा बर्फ घालायचो एक किंवा दोन तुमका हवं तेवढं. मी 2 हडे घालते. आणि त्याच्यानंतर आपलं एक चमचो जा आपण बनवलेला हा ता टाकायचा आंब्याचा मस्त. आणि त्यानंतर पाणी ॲड करायचा. मस्तपैकी दिसतं. आणि ढवून घ्यायचा वर पुदिन्याची पानं. आणि हे बघा मस्त आपलं दिसतं. मग आपल्याकडे नाही ढवळूचा लागताला, कारण मिक्स होतो ना आपण जो पन्ना केला ना आंब्याचा तो तुम्ही मिक्सरला गाळलात तरी चालता किंवा नाही गाळलात तरी चालता. हे बघा असं दिसतं. भारी एकदम दिसतं. गरमीत तर ह्या पिलेला एक नंबर भारी. तर आपला आता ह्या रेडी झालेला हा. बहिणीक देते तर अभ्यास करतो. परीक्षा हा घे गो टेस्ट कर आणि मग सांग कसं झाला. थंड झाला मस्त झाला. तर अक्षी तुका कसा वाटला कैरीचा पन्ना पिताना? आवडला तुका? मस्त भारी. पण मी प्रोफेशनल तू प्रोफेशनल माहिती आहे. तू कच सांगणार होते हे का सांगते जरा बनव बनव, पण आहे माझा अभ्यास आहे. बघा काय सांगू माझी कैरीचा परीक्षा पन्ना असा दिसता मस्त येल्लो येल्लो.